आजकाल यूट्यूब ओपन केल्यानंतर खूप सारे व्हिडिओज असतात ज्याच्यामध्ये मिनिएचर फूड, मिनिएचर फ्रूट्स, मिनिएचर क्राफ्ट यांसारखे व्हिडिओज असतात ज्यांना व्ह्यूजही खूप छान असतात. तर आपण का मागं राहायचं, आपण पण असे व्हिडिओज बनवूयात. मिनिएचर वॉल डेकॉर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी सगळ्यात आधी हे मिनिएचर प्लांटर तयार करते. हे माझ्याकडं लोकरीपासून बनवलेलं एक फूल होतं, त्याला मी बारीक आकार देते. आणि याची जी कुंडी आहे ना ती माझ्याकडे एक झाकण होतं ज्याचा ऑलरेडी कलर ब्राऊन होता. त्याच्यामध्ये मी मोल्डेड क्ले टाकून याला कुंडीचा आकार दिलेला आहे. तर ही माझ्याकडं काही आर्टिफिशियल फुलं होती, त्यामध्ये ही अशा प्रकारची डेकोरेशनसाठीची जे छोटी छोटी फुलं म्हणू शकतो आपण त्यांना, ते होती. तर ती काढून या कुंडीत आपण अरेंज करणार आहोत. ते सर्व फुलं, पानं वगैरे. या छोट्या छोट्या वस्तू बनवताना खूप भारी वाटत होतं आणि तेवढीच मेहनतसुद्धा लागत होती. तर अशा प्रकारे ही आपली पहिली कुंडी मिनिएचर फ्लावर पॉट तयार झालेला आहे. आता आपण दुसरा फ्लावर पॉट तयार करूयात. तर माझ्याकडे हे फूड कलर तयार होतात, तर त्याचं झाकण आहे ना त्याचा आपण एक दुसरी कुंडी तयार करण्यासाठी उपयोग करून घेऊयात. त्याची हाईट खूप होती त्यामुळं ते झाकण मी खालच्या बाजूचं ते काढलं आहे. याच्यामध्ये ब्राऊन कलरचा आपण एअर ड्राय क्ले टाकलेला आहे. ही खूप सिंपल दिसत होती, ही कुंडी अगदी सिंपल दिसत होती. तर या लेसपासून आपण जरासं डेकोरेशन करून घेऊयात तिला. ही लेस आपण त्या झाकणाच्या म्हणजे त्या छोट्या कुंडीच्या कडेने आपण व्यवस्थित गुंडाळून घेणार आहोत आणि त्यावरती थोडंसं मिरर वगैरे चिटकवून डेकोरेट करणार आहोत त्याला. आता या कुंडीमध्ये आपण बनवणार आहोत स्नेक प्लांट. तर या अशा प्रकारे मिरर चिटकवून आपण ही कुंडी डेकोरेट केलेली आहे. आपल्याला जे या कुंडीमध्ये लावायसाठी स्नेक प्लांट तयार करायचे, त्यासाठी हे जाड प्लास्टिकचं शीट आहे माझ्याकडे. त्याचा एक तुकडा कापून घेतलेला आहे आणि त्यापासून अशी छोट्या छोट्या पट्ट्या तयार करणार आहोत, ज्याला लांबक्या पानांचे आकार आपण देणार आहोत. आता याला आपण कलर करून घेऊयात. त्यासाठी ॲक्रेलिकचा ग्रीन आणि येलो कलर आपण मिक्स करून घेतलेला आहे, कारण स्नेक प्लांटचा कलर जरासा लाईट कलर असतो, खूप डार्क ग्रीन नसतो. त्यामुळे आपण हे दोन कलर मिक्स करून जरासा लाईट शेड तयार करून तो आपल्या स्नेक प्लांटचे जे पानं आहेत त्याला लावून घेणार आहोत. या अशा प्रकारे आपण या पानांना कलर लावून घेऊयात. या अशा प्रकारे ही पानं आपण ग्रीन कलरने सर्व कलर करून घेतलेले आहेत. आता याच्या बॉर्डरला आपण येलो कलर लावून घेऊयात. आणि या प्रकारे त्याला पिवळ्या कलरने अशा पट्ट्या ओढून घेऊयात मध्ये. म्हणजे त्याला एक स्नेक प्लांटचा लुक येईल. आता हे असे थोडेसे वाकडे करून घ्यायचे आणि या कुंडीमध्ये व्यवस्थित लावून घेऊयात. तर ही कुंडी अशा प्रकारे दिसते. आता आपण एअर ड्राय क्लेपासून डोरेमॉन तयार करणार आहोत.
तर हा ब्ल्यू कलरचा एअर ड्राय क्ले, याच्यापासून आपण डोरेमॉनची बॉडी तयार करून घेऊयात. त्याचे पाय, हात, तोंड सर्व ब्ल्यू कलरपासून तयार करून घेऊयात. आणि व्हाईट कलरच्या एअर ड्रायपासून ते जी असे बॉलसारखे गोल गोल असतात त्याचे हात पाय, ते तयार करून त्याच्या चेहऱ्याला आकार व्यवस्थित देऊन त्याच्या मिशा, तोंड, पॉकेट, डोळे वगैरे स्केच पेनने आपण कलर करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला मिनी डोरेमॉन तयार झालेला आहे. आपण जे आपल्या वॉलचं मिनिएचर वॉलचं जे मिनिएचर डेकोरेशन तयार करतोय ना, त्यातला हा भाग पहिला आहे. नेक्स्ट भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला